नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी 2026 ची जाहिरात तलाठी असेल किंवा आरटीओ एमए असू द्यात, यासाठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जर दिव्यांग या कॅटेगरीतून मोडत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. किंवा तुमच्या माहितीत असे काही विद्यार्थी असतील ज्यांनी दिव्यांग कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे आणि तुम्हाला एक्झामला जायचे, पण एक्झामला जाताना तुम्हाला मात्र ग्रेस टाइम किंवा तुम्हाला लेखनिक जर घ्यायचा असेल तर काय प्रोसेस करावी लागते या संदर्भात एमपीएससीनी महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक सुद्धा दिलेलं आहे. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या की तुम्हाला हे कधी मिळणार आहे. त्यासाठी हे सगळे प्रश्न आहेत बघा. लेखनिक एक्स्ट्रा टाइम कुणाला मिळू शकतो, लेखनिक एक्स्ट्रा टाइम घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात एमपीएससी कडून, किंवा स्वतः लेखनिक कसा निवडावा, लेखनिक म्हणून घेतलेल्या उमेदवाराचे काय कागदपत्र लागतात, लेखनिक उमेदवार काय मदत करू शकतो, कागदपत्रे कुणाला कधीपर्यंत पाठवावे लागतात आणि इतर महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो वन बाय वन आपण बघूया. त्यातलं पहिले तर मी तुम्हाला क्लिअर करतो, तलाठी भरतीची बॅच आपली ऑलरेडी चालू झालेली आहे, चालू आहे. तलाठी भरती बरोबरच तुम्हाला ग्रुप सी चे इतर पदांसाठी पण बॅच अवेलेबल आहे. अजूनही वेळ आहे, जॉईन करून योग्य ते मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 17 ऑगस्ट 2026 चं प्रसिद्धीपत्रक आल्यानंतर त्यांनी डिलीट केलं माहित नाही, पण सध्या दिसत नाही, पण हे आलेलं होतं. 17 ऑगस्ट 2026 चं प्रसिद्धीपत्रक आहे दिव्यांग उमेदवारांना परीक्षेवेळी लेखनिक भरपाई वेळ उपलब्ध करून देण्याबाबत. आता यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय बघा, की यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की तुम्हाला 24 ऑगस्ट 2026 पर्यंत हे डॉक्युमेंट पाठवायचं आहे. कधीपर्यंत पाठवायचंय? ह्या डेट पर्यंत. कुणाला पाठवायचंय? नीट नोट करा, नोटबुक घ्या आणि लिहून काढा. मी काय सांगतो, 24 पर्यंत पाठवायचं आहे. आणि मेल आयडी हाय बघा, pre-examination@mpsc.gov.in ह्या मेलवरती तुम्हाला पाठवायचं आहे. मग आता तुम्हाला पाठवायचं काय काय ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. लेखनिकाची पात्रता काय असावी ह्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. लेखनिकाची पात्रता कमाल 12वी असावी. कमाल आणि किमान म्हणतो आपण, जास्तीत जास्त 12वी असावी, कारण ह्या पदांसाठी ग्रॅज्युएशन लेवलचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. त्याच्या अगोदर एक टप्पा खाली असावा, म्हणून 12वी शिकलेला विद्यार्थी तुम्ही लेखनिक म्हणून घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मागणी करणे अनिवार्य आहे. मागणी केली तरच मिळणार आहे. तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म मध्ये मेन्शन केलं होतं म्हणून मिळेल का? नाही. त्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट त्यांना मेल आयडी वरती पाठवावेच लागणार आहे. लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता 12वी पेक्षा जास्त आढळून आल्यास उमेदवार व लेखनिक यांच्यावर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. सो ही काळजी तुम्ही घ्यावी. आता बऱ्याच वेळेस पाठीमागच्या एक्झाम तुम्ही घेऊन गेला असेल, एवढं कुणी चेक करत नाही बारीक वगैरे वगैरे, पण त्यांनी लिखित स्वरूपात हा नियम दिलाय, हा पाळला गेला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, कुणाला लेखनिक व एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी मेल करतील त्यांनाच लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे. स्वतःच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वरून तुम्हाला हे पाठवायचं आहे. तरी पण मी तुम्हाला पुढे सांगतो की लेखनिक घेण्यासाठी काय डॉक्युमेंट पाठवायचे, एक्स्ट्रा टाइम घेण्यासाठी काय डॉक्युमेंट पाठवायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर पुढे आहे कागदपत्रे कोणती लागतात. त्यांनी ह्या पत्रकामध्ये शॉर्ट मध्ये सांगितलेले बघा. काय सांगितलंय, तुम्हाला जर लेखनिक आणि भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रपत्र 1 किंवा प्रपत्र 2, कायमस्वरूपी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, नमुना क्रमांक 11 अशी कागदपत्रे सादर करावीत. सर्व आवश्यक कागदपत्रे एकाच ईमेल सोबत अपलोड करायची आहे. ओके, ज्यांना लेखनिक किंवा भरपाई वेळ हवा असेल त्यांनी यानुसार डॉक्युमेंट पाठवायचे. परत त्यांनी सांगितलंय की अंधत्व, शारीरिक दिव्यांगत्व, दोन्ही हात बाधित, दोन्ही हात नसलेले, मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक 11 जो त्यांनी इथे सांगितलंय बघा, हा पाठवायची आहे. यांनी पाठवायची गरज नाही. काय? नमुना क्रमांक 11 द्यायची गरज नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलंय प्रपत्र 1, प्रपत्र 2, नमुना क्रमांक 11 आयोगाच्या संकेतस्थळावरती दिव्यांग कॉर्नर मध्ये इन्स्ट्रक्शन फॉर दिव्यांग कॅन्डिडेट या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो हे कुठे दिलेलं आहे बघा, वन बाय वन. आता लेखनिक म्हणून उमेदवार मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात तुम्हाला मेन्शन केली आहे. यापैकी काही तिथे मेन्शन नाहीये त्यांच्या ह्याच्यामध्ये, जसं की तुम्हाला 3 नंबर आणि 5 नंबर मेन्शन नाहीये, पण त्यांनी जे एमपीएससीच्या वेबसाईटला परिपत्रक दिलंय त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. सेपरेट परिपत्रक आहे डिटेल्स मधलं. ओके, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आता हे नोंद करून ठेवा. तुम्हाला ज्यांना लेखनिक म्हणून घेऊन जायचं असेल त्यांना हे 6 डॉक्युमेंट लागणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र, जे की तुम्ही ऑनलाईन एससीडीएम किंवा सॉलमन वरनं काढलेलं असावं तेच चालेल, ऑनलाईनचं चालेल, परमानंट चालेल, परमानंट लागेल बघा. प्रपत्र 1 किंवा 2 लागू असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवतो काय आहे. नमुना क्रमांक 9 लेखनिकाचं संयुक्त प्रमाणपत्र असतं हे. नमुना क्रमांक 11 लिहिण्यास सक्षम नसल्याचं शासनाचं प्रमाणपत्र लागतं. आणि नमुना क्रमांक 12 लेखनिकाचे वचनपत्र आणि तुमचा आधार कार्ड जोडावं लागतं. हे 6 डॉक्युमेंट लेखनिकल लागतात. एक एक बघूया बघा. जसं की प्रपत्र 1 काय आहे,
दिव्यांग व्यक्तीसाठी लेखनिक किंवा अनुग्रह कालावधी मिळवण्यासाठी विनंती अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. कुणाला? यांच्या नावाने. बघा हे डॉक्युमेंट कुठे मिळेल ते तुम्हाला शेवट सांगतो. हे डॉक्युमेंट कुठून प्रिंट आउट घ्यायचंय तुम्हाला शेवट सांगतो. प्रपत्र 2 जे आहे दिव्यांग व्यक्तींसाठी लेखनिक किंवा अनुग्रह कालावधी मिळवण्याबाबत विनंती अर्ज हा एक आहे. हे कुणासाठी आहे? प्रपत्र 1 जो आहे ना, हे बघा, ब्लाइंडनेस, लोकोमोटर डिसॅबिलिटी, बोथ आर्म अफेक्टेड, सेरेब्रल पाल्सी या दिव्यांग प्रकारांसाठी प्रपत्र 1 आहे. 2 कोणी द्यावं? तर 2 मध्ये ब्लाइंडनेस, लोकोमोटर डिसॅबिलिटी, बोथ आर्म अफेक्टेड, सेरेब्रल पाल्सी ऐवजी इतर जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी प्रपत्र 2 आहे. म्हणजे दोघांपैकी एकच द्यायचं तुम्हाला. सो तुम्हाला डिफाईन करायचं तुम्ही कशात मोडतात, प्रपत्र 1 मध्ये की 2 मध्ये, त्यानुसार हे तुम्हाला जोडायचं आहे. पहिलं झालं. दुसरं, नमुना क्रमांक 9 जो आहे तो काय? लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवाराने लेखनिकाचं द्यावायचे संयुक्त प्रमाणपत्र आहे. तुमचा जो लेखनिक असेल ना त्याच्याबरोबर तुमचं हे काय प्रमाणपत्र आहे, संयुक्त प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं. ही सगळी माहिती भरायची आहे. ही माहिती भरून हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे 9 नंबरचं. त्यानंतर 11 नंबरचं जे आहे सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन अँड एक्झामाइन टू राईट. लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ लागतोय, त्यासाठी तुम्हाला लिमिटेशन्स आहे या संदर्भातलं जे सिव्हिल सर्जन असतं बघा, चीफ मेडिकल ऑफिसर असेल, सिव्हिल सर्जन प्रत्येक जिल्ह्याला असतात बघा, त्यांचं सिग्नेचर आणि साईन करून हे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. जुनं तुमच्याकडे असेल तर चालणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण नसेल तुमच्याकडे, नवीन कोणी विद्यार्थी असेल त्यांनी सिव्हिल सर्जनकडे जाऊन हे साईन सिग्नेचर करून हे पण जोडायचं आहे माहिती भरून. नमुना 12 जो आहे लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युझिंग ओन स्क्राईब. शेवटी तुम्हाला असं एमपीएससी आता तुम्हाला स्क्राईब देत नाही, तुम्हाला स्वतःलाच घेऊन जायचं आहे. सो हे एक डॉक्युमेंट तुमचं ओन स्क्राईबचं प्रतिज्ञापत्र म्हणूया, हे पण तुम्हाला माहिती भरून फक्त जमा करायचं आहे. सो अशा पद्धतीने हे तुम्हाला द्यायचं कुणाला? लेखनिकांसाठी. ज्यांना एक्स्ट्रा टाइम घ्यायचा आहे, एक्स्ट्रा टाइम मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात? तर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र लागतं, एससीडीएम किंवा सॉलोमन वरलं. प्रपत्र 1 किंवा 2 लागू असेल त्याप्रमाणे. नमुना क्रमांक 11 अनुग्रह कालावधी मागणी अर्ज म्हणतो आपण त्याला. आणि नमुना क्रमांक 11 सक्षम नसल्याचे शासनाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. बघा यात तुम्हाला मी 1 बाय 1 दाखवतो. प्रपत्र 1 तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, तुम्ही ज्या दिव्यांग प्रकारामध्ये मोडतात त्यांनीच हे द्यायचं आहे. प्रपत्र 2 सुद्धा ज्यांनी ह्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही त्यांनी द्यायचं आहे. त्यानंतर नमुना क्रमांक 10 अनुग्रह कालावधीची मागणी करणाऱ्या उमेदवारांना द्यावयाचे प्रमाणपत्र आहे. ज्यांना अनुग्रह कालावधी पाहिजे फक्त त्यांनी हे डॉक्युमेंट द्यायचं आहे. आणि नमुना 11 सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन्स हे पण तुम्ही देऊ शकतात, हे पण तुम्हाला मागितलेलं आहे. ओके, आता पुढे बघा, स्वतः लेखनिक कसा निवडाल? तर तुम्हाला स्वतः 1 टप्पा कमी असलेला उमेदवार घ्यायचा आहे. 1 टप्पा कमी म्हणजे काय? तुमचं ग्रॅज्युएशन असेल 1 टप्पा कमी 12वीचा विद्यार्थी घ्यायचा आहे. किंवा याच्यापूर्वी जर तुम्ही एखादा उमेदवार तुम्ही किंवा कुणी वापरला असेल, म्हणजे त्यांनी लेखनिक म्हणून वापरला असेल, तो उमेदवार तुम्हाला इथे निवडता येणार नाही. एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या उमेदवाराला लेखनिक म्हणून मदत जरी केली असेल तरी पण तो इथे चालणार नाही. दुसरं, एमपीएससी मार्फत लेखनिका संदर्भात मार्गसूचना त्यांनी दिलेली आहे. ह्या सूचना तुम्ही बघू शकता. एक्स्ट्रा टाइम तुम्हाला किती मिळतो? 20 मिनिटं एक्स्ट्रा तुम्हाला टाइम मिळतो बघा. म्हणजे 1 तासाची क्वेश्चन पेपर आहे तर तुम्हाला 1 तास 20 मिनिटं तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. ह्या सगळ्या त्यांच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे. कागदपत्रे कुणाला व कधीपर्यंत पाठवायची? तर तुम्हाला हे बघा, ह्या मेल आयडी वरती pre-examination@mpsc.gov.in ह्या मेलवरती पाठवायचं आहे. 24 तारखेपर्यंत द्यायची, 24 ऑगस्ट पर्यंत पाठवायचं असं त्यांनी या पत्रकात म्हटलेलं आहे. आता दिव्यांग उमेदवारांसाठी इग्नाइट अकॅडमीची महत्वाची योजना पण लक्षात घ्या. दिव्यांग उमेदवारांना टोटल कोर्सेस आम्ही फ्री देतोय. कोणताही कोर्स तुम्ही घेऊ शकता आमच्याकडनं. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती जेवढे कोर्सेस आहेत त्यापैकी कोणताही कोर्स तुम्हाला जी तयारी करायची तो कोणता एक कोर्स तुम्ही इथे फ्रीमध्ये घेऊ शकता. त्यासाठी आम्ही इग्नाइट अकॅडमी प्रस्तुत माननीय बच्चूभाऊ कडू उमेद नावाने दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना आपण चालू केलेली आहे. आतापर्यंत 1093 विद्यार्थ्यांनी राज्यभरातून गुगल फॉर्म भरून आमच्याकडे नोंदणी केलेली आहे. त्यापैकी आम्ही व्हेरीफाय करून निकषानुसार 603 विद्यार्थ्यांना जवळपास 25 लाखांचा कोर्स आतापर्यंत फ्रीमध्ये दिलेला आहे. तुम्ही पण दिव्यांग असाल, तुमच्या आजूबाजूला कोणी दिव्यांग असेल, खरंच असाल दिव्यांग, तर त्यांना खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून त्यांची माहिती आमच्यापर्यंत पाठवा. आमची टीम व्हेरीफाय करेल आणि त्या विद्यार्थ्याला जो कोर्स लागत असला इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरचा तो कोर्स तुम्हाला नक्कीच मोफत मिळणार आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना आपण चालू केलेली आहे. याचा 100% फायदा विद्यार्थी घेऊ शकतात. 1 रुपया भरायची गरज नाहीये. इग्नाइट अकॅडमीचा हा सामाजिक उपक्रम आहे, दिव्यांगांप्रती आहे. सो दिव्यांग व्यक्ती तुमच्या घरात, आजूबाजूला, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये असेल त्यांच्यापर्यंत माहिती नक्की पोहोचवा. कारण बऱ्याचशा एक्झाम आहे ज्या एक्झाम मध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण आहे, तिथे बरेचसे दिव्यांग भेटत पण नाही. सो त्यांच्यापर्यंत माहिती नक्की पोहोचवा. हे सगळे फीचर तुम्हाला या माध्यमातून या दिव्यांग उमेद नावाच्या
योजनेमधनं या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आता मी तुम्हाला पुढे घेऊन जातो बघा. तुम्हाला एक्झामला जाताना बघा महत्वाचा प्रश्न काय, परीक्षा हॉलमध्ये प्रवेशपत्राबरोबर काय काय घेऊन जावं, तर लेखनिक ज्यांनी घेतलेलं त्यांनी हे डॉक्युमेंट घेऊन जावे. दिव्यांग सर्टिफिकेट नमुना क्रमांक 9, नमुना क्रमांक 11, 12 आणि आधार कार्ड बरोबर घेऊन जावं. बरोबर आहे. त्यानंतर ज्यांना एक्स्ट्रा टाइम घ्यायचं त्यांनी दिव्यांग सर्टिफिकेट नमुना क्रमांक 10 आणि 11 बरोबर घेऊन जायला हवा. त्यानंतर कुणाला नमुना क्रमांक 11ची गरज नाही, मी सुरुवातीला सांगितलं आहे. नमुना क्रमांक 11 ह्या विद्यार्थ्यांना गरज नाही. ब्लाइंडनेस, लोकोमोटर डिसेबिलिटी, सेरेब्रल पाल्सी, बोथ आर्म अफेक्टेड म्हणतो आपण यांना गरज नाहीये. आता हे डॉक्युमेंट कुठे मिळतील, तर डॉक्युमेंट मी तुम्हाला घेऊन जातो बघा. एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना, एमपीएससी वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं बघा. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे तुम्हाला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये जायचंय. बरोबर, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये गेलं की तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन नावाचा मुद्दा असेल बघा. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, ऍडव्हर्टाइजमेंट, प्रिव्हियस क्वेश्चन, त्यानंतर इन्स्ट्रक्शनवर क्लिक करायचं. इन्स्ट्रक्शनवरती बघा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आता इथे आल्यानंतर तुम्हाला बघा पहिलं पेज तुमच्या समोर ओपन होत आहे. दुसऱ्या पेजवर तुम्हाला जायचंय. दुसऱ्या पेजवरती सगळ्यात खाली बघा किती नंबरला आहे, 17 नंबर तुम्ही बघू शकता. ह्या 17 नंबरला जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही ओपन करा. हे डॉक्युमेंट तुम्हाला ओपन करायचं आहे. हे डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर हे ओपन होतं बघा. हे डॉक्युमेंट आहे काय, दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शक सूचना. यामध्ये तुम्ही जर सगळ्यात खाली हे सगळं वाचून घ्या तुम्ही, हे तुम्हाला मी आता सांगितलेलंच आहे. सगळ्यात खाली तुम्ही जर गेला ना, हे सगळे प्रपत्र तुम्हाला इथे बघायला मिळते बघा. इथून सुरुवात झाली आहे, पेज नंबर 6 पासून सुरुवात आहे बघा, प्रपत्र 1. त्यानंतर तुम्ही खाली जर गेलात, मी याला डिलीट करतो. खाली गेलात प्रपत्र 2 तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा. हे आहे प्रपत्र 2. याची प्रिंट आउट घ्यायची, फ्रंट बॅक घेतली तरी चालते. प्रपत्र 2 आहे. त्यानंतर खाली गेलात प्रपत्र तुम्हाला 9 भेटेल. 9 हे बघा, 9 नंबरचं प्रमाणपत्र आहे. नमुना क्रमांक आहे. 11 नंबरचं, 10 नंबरचा नमुना क्रमांक आहे. 11 नंबरचा नमुना क्रमांक आहे. 12 नंबरचा नमुना क्रमांक आहे. हे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट घेऊ शकतात आणि योग्य ती माहिती भरून इथे मेल करू शकतात. तर तुम्हाला मी सांगितले 24 ऑगस्ट पर्यंत मेल करायचा आहे. काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकतात. आणि उमेद नावाची माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आपण शिष्यवृत्ती योजना दिव्यांगांसाठी चालू केलेली आहे. याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या. यासाठी खाली डिस्क्रिप्शन गुगल फॉर्मची लिंक दिली, त्यावरती क्लिक करून योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पाठवा. अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करून तुमचा दिव्यांगांचा जो ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.